हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्लॉग झालेला आहे चालू जरा लवकर, म्हणजे लवकरच करणार होते मी, पण आता मला म्हणजे किती वाजले, 1:30 वाजता माझा व्लॉग चालू झाला आहे. 1:45 वाजता माझा व्लॉग चालू झाला. तर आज काहीतरी मला इंटरेस्टिंग करायचं आहे. तर इंटरेस्टिंग ही गोष्ट करायची की मी आता रात्रीपर्यंत, म्हणजे मी 9 वाजेपर्यंत माझा व्लॉग चालू असतो, तर तो वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्लिशचा शब्द न यूज करता. तर ह्यामध्ये श्रुती माझ्यामध्ये सामील नव्हती होणार, म्हणजे होणार होती पण ती नाही म्हणली मी नाही होऊ शकत सामील. जर आता ह्यासाठी पनिशमेंट पण आहे, मी असाच नाही टाकणार हे की मी समजा एखादा हिंदीचा किंवा इंग्लिशचा शब्द बोललेला तर मला मिरची खावा. शांत बस. मिरची खावं लागेल. मिरची खा तू काय तिकडच्या मिरच्या जरा गावरान तिखटवाल्या मिरच्या असतात आणि मला मिरची आवडत नाही, पण मी तरी हा चॅलेंज घेतलाय कारण मी मराठी, झी मराठी. तर वाजले 2 आणि माझं चॅलेंज आता चालू झालाय. 3, 2, 1 गो. चल श्रुती, आपण नाच प्रतियोगिता करू. तर माझ्या भावाचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्हाला नाच बसवायचा आहे. तर तो नाच आम्ही करून तुम्हाला आम्ही भेटतो. चल बहीण, नाच बसूया. मिरची पण खाणार, पूर्ण दिवसाचं खाणार एकदाच. हां, आत्ता मी 2 शब्द इंग्रजीचे बोलले, त्याच्यासाठी मला माफ कर. पण हे जे कार्य होतं ते पूर्ण 9 वाजता झालं ना, त्यावेळेस मी मिरच्या खाईल, ठीक आहे? आजचं माझं वस्त्र प्रधान कसं दिसत आहे मला तुम्ही खाली सांगा लिहून. हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जा ना. मित्रांनो, माझ्याकडून हे होत नाही आहे. माझं कार्य सुरू होऊन अगदीच 10 मिनिटे झाली आहेत. मिनिटच म्हणते ना. तर मी हा नाच बसवून तुम्हाला मिळते. तर मी माझ्या एका मनाने एक हे बनवला, नियम बनवला की हिंदी बोलू शकते मी, कारण आमचे गाणे त्या हिंदीमध्ये आहेत ना. मग मला प्रस्तावना करताना म्हणजे नाच करताना मुश्किल येणार नाही. तर त्या मुश्किलीमध्ये मी 3 शब्द इंग्रजीचे बोलले, त्याची मी निंदा करते. आम्ही नाच पूर्ण करून तुमच्याशी भेटतो. आणि हे सगळं वर नजर ठेवायली ही चिचुंद्री. आणि हिला माझ्यावर दया नाही येत. किती आश्चर्यचकित गोष्ट आहे ना. हे जे कार्य आहे ते मी स्वतःहून माझ्या अंगलट घेतलं, तर मी हे पूर्ण करून राहणार. कारण महाराष्ट्रात राहतो आपण, मराठी बोललेच पाहिजे. परत बोल, काय बोललीस तू? आता काहीतरी बोललीस. तू गप असलेले माझ्या हृदयाला चैन भेटायला का तर करेल लोकांची. तू अशी बोलायलीस विदाउट इंग्लिश की काय म्हणते, तुला येत नाही मराठी? खूप येते, मी मराठी, झी मराठी. जर आता पुढे मी तर बोलणार नाही आता इंग्रजी शब्द, पण जर मी पुढे बोलले तर मी परत करेन चित्रपट. ही रिश्वत घेतली जाते खूंखार जनावरांद्वारा. खूंखार जनावरांचे केस तर पहा, शरीरावर. खूंखार लकडबग्गा शिक्षण केंद्रात जात आहे, व्यावचारिक आहे आणि मी खूप विश्वासू आहे. तर जर माझ्याद्वारे एखादा इंग्रजी शब्द बोलला गेला जाईल तर मी तुम्हाला ते समर्पण करेन. मी असल्या लोकांची गरज नाही मला सांगायला, पण हे लोक गेल्यावर मी बोलू तरी कोणाला? मी हे चालू केलं नाही यंत्र की आपोआप माझ्या मुखाद्वारे शब्द काही पडले जात आहेत आणि ते मला तरी योग्य वाटत नाही. म्हणून त्यांचं काल परीक्षा होते आणि आम्ही झोपले होते 1:30 वाजता. तर हां, रात्री 1:30 वाजता. आणि ह्यांची परीक्षा होती 10:30 वाजता आणि ह्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं 8 वाजल्यापासून, की अख्खे घरातले जे आमचे सदस्य होते ते उठले होते. भाऊ उठवलं होतं ह्यांनी. माझ्या हातचा एक फटका पण खाऊन गेले असते हे, जर ह्यांनी जास्त वेळ लुडबुड केली असती. कारण झोप मला प्रिय आहे,
मला माझ्या स्वतःपेक्षा माझी झोप प्रिय आहे. आणि जर एखादा माणूस आरामात झोपलाय तर तुम्ही त्याला इतकं छळ नाही करू शकत ना त्याचा. ह्यांना ध्वनियंत्र सापडत नव्हतं माझ्या वडिलांचं, म्हणून यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं की मला ध्वनियंत्र कसं सापडेना, ध्वनियंत्राचा आवाज आम्हाला येत नव्हता, तर ह्यांनी ध्वनियंत्राला मम्मीच्या ध्वनियंत्रावरून ध्वनी केले ते जोरात आवाजात. मग माझं थोडं डोकं हल्लं. माझ्याकडे तोंडावर बोट ठेव. एवढं लक्ष नका ठेवू. आणि काही दिवसानंतर असा पण मी काही दिवसानंतर प्रयोग करेन की त्यात मी फक्त इंग्रजी बोलेल, नाही का? नाहीतर मी काही दिवसांनी असा प्रयोग करेन ज्यात मी फक्त हिंदी भाषेचा उपयोग करेन. इंग्रजी मराठी शब्द आहे म्हणून ती इंग्लिश आहे ना. एवढं उनो रिव्हर्स करू नका. म्हणून आणि हे लिहिलं जात आहे फोनमध्ये की विसरू नये म्हणून, आणि मला मिरच्या जास्तीत जास्त चारल्या जावा. तर ॲज यू कॅमेरा चालू केला आहे की हे गोष्ट सांगण्यासाठी. हे चॅलेंज घेण्याच्या नादात ना सगळं माझं चॅलेंज चेंदा रेंदा सगळं झालं आहे. म्हणजे मी लेकरांच्या नादात इतकी हे झाले ना की मला कळालंच नाही माझं चॅलेंज चाललं आहे. आणि मी अनगिनत इंग्लिश शब्द बोलले. आणि आता मला वाटतं की मी स्वतःहूनच ही पनिशमेंट आत्मसात करावी की मी 4 मिरची खाव्या. आणि आता हे चॅलेंज मी बंद करते, कारण ते खाणं आहे, कारण चॅलेंज घेतलं आहे आपण, ठीक आहे? तर हे मेन चॅलेंज असणार आहे, मिरची खाणं माझ्यासाठी, त्या इंग्लिशच्या शब्दांपेक्षा. परी आली होती मग मी विसरली कार्य. मग मी एक हे केलं खाली परी त्याची, तर मी ठरवलं 4 मिरच्या खाणार. जेवढं मी बोललं 4 मिरच्या खाणार. ये ना कशी होती, मला मज्जा कशी येईन कशी होती. सपोर्ट बी करत नाही यार मला. तिनं माझे सगळी लाईकीच निघून काढली. चला एवरीवन, आजसाठी मी बोलते बाय बाय. और अभी मैं करने जा रही हूँ एडिटिंग, क्योंकि इतनी थक गई हूँ. आणि मराठी आणि इंग्लिश करता ना पूर्ण माझं हे झालं आहे डोक्याचं. तर हा मी बोलत होते की ना आज मला इतकी लँग्वेजची अशी हे झाली ना की मी अशी झाले होते की मराठी बोलायले, इंग्लिश बोलायले, हिंदी बोलायले. तर मी आता काय करते, चष्मा पण मी बघते आहे. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ॲक्च्युली तुम्हाला नसेल आवडला, कारण आज काही नाहीच मी काय वेगळं केलं. ते एक चॅलेंज केलं, तो पण मी अर्ध्यातून सोडला. पण स्टील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एक छोटूसा. आजसाठी बाय बाय.